मी आज खायला काहीतरी बनव ना. काय बनवू बाळा? भडंग बनव. ओके, बनवते. तर मी आज कोल्हापुरी भडंग बनवणार आहे. तर खूप साध्या सोप्या पद्धती बनवणार आहे. त्यासाठी मार्केटमधून मी चुरमुरे आणले. ते स्वच्छ असे छान निवडून घेतले, चाळून घ्यायचे चाळणीमध्ये. त्यानंतर बघू शकता खूप सुंदर असा आपण भडंग बनवणार आहे. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतलं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे एक वाटीभर छान असे भाजून घेतले. छान असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे. त्यानंतर भाजकी डाळ घेतली, ती सुद्धा छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची. त्यानंतर लसूण पाकळ्या घ्यायचा, लसूण थोडंसं ठेचून टाकायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता, जिरे, मोहरी ते सुद्धा छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. सर्वात शेवटी कोल्हापुरी भडंग मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि ते सर्व मिश्रण आपल्याला चुरमुऱ्यामध्ये एकत्र करून घ्यायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं. म्हणजे आपला भडंग खूप छान असा तयार होतो. मीठ वगैरे टाकायची गरज लागत नाही. फायनली लुक आपला बघू शकता भडंगचा खूप सुंदर आला आहे. तर खूप सुंदर असा आपला भडंग तयार झाला आहे, बघू शकता. हे घे बाळा. खूप छान आहे मम्मी. थँक्यू.